मला हे आज घरीच बनवायचं होतं. आता काय ते समजेल तुम्हाला पुढे. त्याआधी मस्त अशी आपली रुटीन शेअर करते मी तुमच्यासोबत. छान मॉर्निंगचं वर्कआउट झालं होतं. मस्त घामाची अंघोळ झालेली होती. म्हटलं चला आता पटकन अंघोळ करून फ्रेश होऊया. अंघोळ करून फ्रेश झाले आणि लागले लगेच स्वयंपाकाला. स्वयंपाकामध्ये जास्त काही नव्हतं. फक्त साधी सिंपल आपली भाजी होती. जी होती बटाट्याची, आणि बटाट्याची भाजी मला खरंच आवडते आणि खूप दिवसांनी खाते मी. आणि पोळ्या पण लगेच बनवून घेतल्या होत्या. मग पोळ्या वगैरे झाल्या. सकाळी सकाळी जर स्वयंपाक होऊन गेला तर अर्धं काम झाल्यासारखं वाटतं. स्कूलचा टाईम झाला होता आणि नंतर तयारी करून निघाले शाळेत जायला. आणि रस्त्याचं काम चालू असल्यामुळे मला थोडं दूर चालत जावं लागतं, त्याच्यामुळे थोडं लवकर निघाले. थोडं स्पीडमध्ये चालत होते कारण की बस स्टॉपला येऊन गेली होती. नंतर स्कूलमध्ये पोचलो आणि मग सुरुवात झाली आता आपल्या ड्युटीची. घरची ड्युटी संपली, आता इथली ड्युटी सुरू. आणि वातावरण थोडं ढगाळच होतं आज. आणि घरी आल्यानंतर हा एवढा पसारा बघून ना, बापरे, खरंच असं वाटतं घरी नसल्यावर ॲटोमॅटिक झालं पाहिजे हे. पण ठीक आहे, पहिले आधी जेवण करून घेतलं मी. मस्त निवांत असं जेवण केलं बिग बॉस बघत बघत आणि नंतर लागले कामाला. मग पहिले आधी म्हटलं भांडे घासून घेऊ. भांडे जरा जास्तच होते, मग भांडे वगैरे घासून घेतले. नंतर किचन वट्टा पण स्वच्छ क्लीन पुसून घेतला होता. आणि किचन वट्टा क्लीन झाला म्हणजे किचन वट्ट्याचं काम आवरल्यासारखं वाटतं. आणि बघा आता सुंदर वाटतं, एकदम क्लीन अँड नीट. नंतर झाडू वगैरे मारून घेतला लगोलग. बाहेरचंही झाडून घेतलं पहिले आणि नंतर फरशी पुसायला घेतली. आणि सकाळी 5 वाजल्यापासून तर अजूनही माझं काम चालू होतं, त्याच्यामुळे मला खूप थकल्यासारखं वाटत होतं आज. आणि हे रोजचंच आहे. पण ठीक आहे, चला आपलं काम आहे, आपल्याला करावंच लागणार आहे. नंतर ट्युशन्स वगैरे घेतले आणि ट्युशन वगैरे जवळपास 4 वाजल्यापासून जे ट्युशन चालू होतं तर 7-7:30पर्यंत चालतात. आणि 7:30 वाजले होते. ट्युशन वगैरे झाले आणि इतका कचरा करून ठेवतात मुलं. आता हे सगळं आवरलं आणि देवपूजा केली. देवपूजा करून झाली आणि मला करायचा होता केक. आणि नेमकं असं झालं की मला काहीच वेळेवर कधीच सापडत नाही. आणि आता तेच झालं की मला जे मेजरमेंट वगैरे लागत होतं ते मला सापडतच नव्हते. मला आठवतच नव्हतं की मी कुठं ठेवलं आहे. पण ठीक आहे, जे आठवत होतं त्या हिशोबाने मी अंदाजे बनवलं आहे. आता तो केक कसा बनतो आहे, काय होतं हे समजेल तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये. तेव्हा भेटू उद्या. तोपर्यंत बाय. श्री स्वामी समर्थ.